ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती होती असं आता कळतंय। काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीने बंड केल्याचा दावा आहे। पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावामध्ये प्रमुख कारण हे नमूद करण्यात आलंय। तर काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी शिवसेना स्थापन झालेली नाही असं बंडखोर खासदारांचं म्हणणं आहे। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वाटल्यानं काढता पाय ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्याचा दावा। बाळासाहेबांच्या विचारांपासून पक्ष दूर गेल्याचं बंडखोरांचं मत आहे। ठाकरेंचे 6 खासदार हे ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेंकडे जात आहेत आणि त्या अनुषंगाने ही महत्त्वाची बातमी समोर येते। नेमकं हे ऑपरेशन टायगर का झालं, नेमक्या या खासदारांनी ठाकरेंची साथ का सोडली, त्याबाबतची माहिती आता समोर येते। ती माहिती अशी समोर येते की काँग्रेसमध्ये ठाकरेंची शिवसेना विलीन होईल अशी त्यांना भीती होती। ठाकरेंची काँग्रेसशी जवळीक वाढत होती आणि त्यामुळे ही भीती वाटत होती असं या 6 खासदारांचं बंडखोर खासदारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला असं त्यांचं म्हणणं आहे। अशी माहिती आता समोर येते आहे। ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्याचाही दावा होतोय। दरम्यान बंडखोर खासदारांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती होती। काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीने बंड केल्याचा दावा आहे। पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावामध्ये हे प्रमुख कारण नमूद करण्यात आलेलं आहे। जो ठराव मंजूर करण्यात आला पक्ष सोडण्यापूर्वी या खासदारांकडून, त्यामध्ये हे कारण नमूद करण्यात आलेलं आहे। कारण काय तर ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होईल असं या खासदारांना वाटत होतं, त्याची भीती त्यांना वाटत होती। तसं होऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं। काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी शिवसेनेची स्थापना झालेली नाही अशी त्यांची भूमिका होती आणि म्हणून या खासदारांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येते। पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावामध्ये असं कारण सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेले आहेत आणि फुटलेल्या या बंडखोर खासदारांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसमध्ये ठाकरेंची शिवसेना विलीन होऊ शकते, त्याची भीती वाटते आणि म्हणून ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला। काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी शिवसेना स्थापन झालेली नाही असं या बंडखोर खासदारांचं म्हणणं होतं। बाळासाहेबांच्या विचारांपासून पक्ष दूर गेल्याचं बंडखोरांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला। 2022 साली ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन बाहेर पडले, त्यावेळी सुद्धा साधारण हेच कारण देण्यात आलं होतं। पक्ष विचारधारा सोडून आता दुसरीकडे जातोय, पक्ष काँग्रेससोबत गेलेला आहे म्हणून आम्ही पक्ष सोडतोय असं त्याही वेळी सांगण्यात आलं होतं। याही वेळी आता तेच कारण समोर येत आहे।